महाराष्ट्रातील जे ग्रंथालय कर्मचारी जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या व्यथा ज्या आहेत त्या या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकीच हे सगळे कर्मचारी जे आहेत ग्रंथालयाचे त्या ठिकाणी एकत्रित जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर वेगवेगळ्या समस्या घेऊन ते या ठिकाणी जमलेले आहेत। नक्की त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेऊयात। सर, काय नक्की आपल्या समस्या आहेत? खरं तर आपण ग्रंथालय कर्मचारी म्हणून अनेक वर्ष काम करता आहात, काय तुमच्या समस्या आहेत? 18 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ग्रंथालयाच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलवली होती। त्या बैठकीला मी स्वतः हजर होतो। त्यावेळी दादांनी सांगितले की आमच्या ऑक्टोबरपर्यंत सत्ता आहे, तुमचे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। आम्हाला आश्वासन देऊन माघारी पाठवलं। त्यानंतर 4 जुलै 2024 रोजी आमदार प्रवीण दरेकर व आमदार अरुण लाड यांनी सभागृहामध्ये ग्रंथालयाच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला। ग्रंथालयाचं अनुदान वाढ, ग्रंथालयाला मिळणारं जे वेतन आहे कर्मचाऱ्याला ते खूप कमी आहे। ड वर्गाच्या ग्रंथालयाला 22 ते 23 रुपये दर महिन्याला पगार मिळतात। तर आम्ही शासनाकडे, मी स्वतः ग्रंथालय कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे शासनाला किमान वेतनाची मी मागणी सातत्यानं करतो। दादा ज्या वेळेस सोलापूरला पालकमंत्री म्हणून सोलापूरला आलेले असतात त्यावेळेस प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले। त्यांना सांगितलं की आमचे प्रश्न ताबडतोब निर्णय लावा। तर कारण शासन अनेक निर्णय लावत आहे सध्या इलेक्शन असल्यामुळं, पण ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते शासन दिरंगाई करत आहे। काय प्रमुख मागणी तुमची ह्या शासनाकडे असणार आहे? आता सध्या ग्रंथालयाचं 40% अनुदान वाढीची फाईल अर्थ खात्याकडे सध्या आहे। तर 1 महिन्यापासून ती फाईल पेंडिंग आहे। ग्रंथालय नवीन मान्यता व ग्रंथालयाचा दर्जा बदल, की गेले आता 20-25 वर्षापासून ड वर्गाच्या दर्जामध्येच ग्रंथालय आहेत, तर त्याला वरच्या वर्गात घ्यायचं आहे। तर शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। तर आमची अशी विनंती आहे की अर्थ खात्याकडून आचारसंहिता लागण्यापूर्वी ग्रंथालयाचे जे आमचे प्रश्न आहेत 40% अनुदान वाढ, दर्जा बदल, नवीन ग्रंथालय मान्यता, तर हे प्रश्न त्याने मार्गी लावावेत। खरं तर अर्थमंत्री अजित पवार आहेत, ते सोलापूर दौऱ्यावरती आहेत उद्या। काय नक्की त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडणार आहात का आणि काय भूमिका असणार? आम्ही म्हणणार की महाराष्ट्र हे स्वतःला पुरोगामी राज्य म्हणवतं आणि ते अनेक दृष्टीनं खरंच सुद्धा आहे। पण अलीकडच्या काळामध्ये शासनाने ही योजना, सार्वजनिक ग्रंथालयाची योजना खूप चांगल्या उदात्त हेतूनं मांडली आणि प्रत्यक्षात आणली, पण प्रत्यक्षात त्या विभागाला निधी खूप कमी प्रमाणात देतो। ड वर्गाच्या ग्रंथपालाला 2300 रुपये महिन्याला वेतन मिळतं, मानधन मिळतं, त्याच्यात त्याचं कुटुंब चालत नाही आणि त्याला वर खर्चाला देखील ते पैसे पुरत नाहीत। म्हणून तो कायम आर्थिक विवंचनेत असणारा हा महाराष्ट्रातला कर्मचारी आहे। सगळ्या कर्मचाऱ्यांना, त्या आशाताई वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांना मिळतं, त्यांना मिळावं याविषयी दुमत नाही। पण ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना खूप दुर्लक्षित झालेलं आहे। वाचाल तर वाचाल, नाही तर मराल, अशा अनेक घोषणा देतो आम्ही। घरोघरी ज्ञानाचा दिवा लावा म्हणतो, संतांनी सांगितलं, राज्यकर्त्यांनी सांगितलं, पोकळ घोषणा झाल्या आणि आता तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादा आहेत आणि अजितदादा निर्णयाच्या बाबतीत खूप धाडशी आहेत असं आम्ही ऐकतो, पण ग्रंथालयाच्या बाबतीत त्यांचा धाडशीपणा दिसेना झालेला आहे। म्हणून त्यांना महाराष्ट्रातल्या सर्व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की सगळे तुम्ही निर्णय खूप वेगाने घेत आहात। ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मी ट्रस्टी आहे ग्रंथालयाचा, पण ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना मिळालं तर ते चांगलं काम करू शकतील। त्यांना आम्ही करायला भाग पाडू, आताही ते करतात, पण खूप नाराज होऊन करतात, कारण 2350 रुपये काही होत नाही। म्हणून महाराष्ट्र शासनाने आता डिक्लेअर केलं आणि केंद्र सरकारने 469 कोटी रुपये दिलेले आहेत। त्या निधीचा उपयोग देखील सार्वजनिक ग्रंथालयांना व्हावा आणि महाराष्ट्र सरकार, परवा दादा म्हणाले, चंद्रकांत दादा म्हणाले की मी वाढ करतो, 40% राहिलेलं वाढ देतो आणि ग्रंथालय नवीन मान्यता देतो आणि दर्जा वर्ग बदल करतो असं म्हणालेत, पण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत। या महिन्याभरात त्यांनी निर्णय घेतला तरच त्यांनी केलेल्या कामाचं फळ या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, नाहीतर पालत्या घागरीवर पाणी आहे। आपण सगळ्यांच्या संदर्भात असं म्हणतो, महाराष्ट्रामध्ये अनेक घोषणा होत आहेत, सध्या चांगले निर्णय होत आहेत, मग ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या दुःखाकडे थोडंसं डोळसपणानं आणि अंतःकरणपूर्वक या राज्यकर्त्यांनी बघावं अशी विनंती आहे। घर कसं चालता तुम्ही किंवा घर कसं चालवताय ग्रंथालय कर्मचारी म्हणून किंवा काय? घर का चालवणं तर आम्हाला शक्यच नाही आहे। कधी उसनवारी वगैरे करून चालवतात, पण ते परत देणं सुद्धा आमच्या हातनं होत नाही आहे सध्या। बस आता आम्ही कसं चालवायचं सगळं? शासनानं जर आम्हाला अनुदान वाढ केलं तर आम्ही जगतो, नाही तर नाही। आपण पाहतोय खरं तर अनेक व्यथा ज्या आहेत त्या ठिकाणी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात। तुटपुंजा अगदी 2223 रुपये इतक्या मासिक पगारावरती हे सर्व
कर्मचारी जे आहेत ते काम करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शासनाने आता किमान जे ज्ञानदानाचं किंवा ज्ञानसंगोपनाचं काम जे करता आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. कॅमेरामन अप्पासाहेब मोहोरकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.